नमस्कार, मी वैभवी ठाकरे. अनअकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपण सगळ्यांचं स्वागत करते. मित्रहो, क्षेत्र कोणतंही असो, त्यामध्ये उत्तम मार्गदर्शकाची भूमिका ही खूप महत्त्वाची असते. आणि त्यातही आपल्या या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये एका विद्यार्थ्यापासून अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास घडवून आणण्यासाठी उत्तम मार्गदर्शक आणि त्याने दिलेली दिशा, या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. आणि हीच गरज ओळखून अनअकॅडमीने हा टॉपर स्टॉक नावाचा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे, की ज्यात आपण गेल्या काही दिवसांपासून विविध अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहोत, जेणेकरून त्यांचा प्रवास आपल्याला जवळून समजून घेता यावा, त्यांचा संघर्ष विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता यावा आणि नव्याने या क्षेत्राकडे येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यातून ऊर्जा मिळावी, त्याचबरोबर या क्षेत्रातले खाचखळगे सुद्धा कळावेत आणि आधीच ज्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे, त्यांना एक आपण करत असलेले प्रयत्न हे योग्य दिशेवर चाललेले आहेत की नाही हे तपासून पाहता यावं, या संपूर्ण उद्देशाने अनअकॅडमीने हा प्लॅटफॉर्म सुरू केला. याआधी पण आपण अनेक अधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे आणि आज आपल्यासोबत आहेत 2019च्या राज्यसेवा परीक्षेतून ज्यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झालेली आहे आणि तुम्हाला सांगताना मला आनंद होतोय, की राज्यातून मुलींमध्ये त्या दुसऱ्या आलेल्या आहेत आणि सध्या एस-टी-आय या पदी त्या नाशिक येथे कार्यरत आहेत. अशा मानसी पाटील मॅडम, तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आमच्या या प्लॅटफॉर्मवर खूप स्वागत. धन्यवाद वैभवी, खूप खूप धन्यवाद. मित्रहो, तुमची उत्सुकता अजूनच ताणून न पाहता मानसी पाटील यांचा प्रवास आपण थेट त्यांच्याशीच संवाद साधून जाणून घेऊया. मॅम, एक थोडक्यात तुम्हाला तुमची ओळख आम्हाला करून द्या. तुमचं प्राथमिक, माध्यमिक आणि पदवीपर्यंतचं शिक्षण कुठे झालं आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे? हॅलो. आवाज येतोय मॅम? हॅलो. हो, हो. येतोय आम्हाला आवाज आता. हा. ओके ओके. सगळ्यांना नमस्कार. मी मानसी पाटील. मूळचं गाव माझं जळगाव जिल्हा आणि माझं संपूर्ण शिक्षण अगदी बालवाडीपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंतचं संपूर्ण शिक्षण जळगावात झालं. मी ग्रॅज्युएशन बॅचलर ऑफ कम्प्युटर इंजिनिअरिंग मधून केलं. जळगावातनंच पूर्ण केलं आणि त्यानंतर कुठलाही जॉब न करता डिरेक्टली अभ्यासाला सुरुवात केली आणि 2015 पासून जवळपास अभ्यास करत होते. 2017च्या म्हणजे 2016ची एस-टी-आयची एक्झाम आणि रिझल्ट इन 2017 एस-टी-आय मध्ये सिलेक्शन झालं आणि त्यानंतर 2019ची राज्यसेवा, जिचा निकाल 19 जून 2020 ला लागला आणि त्यातून उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली. सध्या वस्तू आणि सेवा कर भवन नाशिक इथं एस-टी-आय म्हणून सध्या कार्यरत आहे आणि नवीन झालेल्या सिलेक्शनच्या जॉईनिंगची वाट बघते. असा हा थोडक्यात परिचय. तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी, तुमच्या घरी कोण-कोण असतं? माझ्या घरी तशी मी मूळची एकत्र कुटुंबाची पार्श्वभूमी असलेली आहे. पण सध्या जळगावात आम्ही राहतो आणि घरात आई, बाबा, मला एक लहान भाऊ आणि मोठी बहीण आहे. मोठ्या बहिणीचं लग्न झालंय आणि ती शिक्षिका आहे. लहान भाऊ तो पण प्रिपेअर करतोय आणि माझे वडील शिक्षक होते. नुकतंच स्पर्धा 1 वर्ष परीक्षांचं झाले ते प्रिपरेशन रिटायर करतो. झालेत. भाऊ हां. स्पर्धा परीक्षांसाठी आणि येस, येस, येस. ओके. आणि वडील 1 वर्ष झाले माध्यमिक शिक्षक म्हणून निवृत्त झाले आणि आई उत्तम गृहिणी आहे. अशी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. त्या एकंदरीतच म्हणजे तुमचं शिक्षण संपूर्ण हे जळगावातच झालं. हो, हो. जळगावात संपूर्ण शिक्षण. स्पर्धा परीक्षांकडे वळायचं मग हे कसं ठरवलं? म्हणजे एखादा असा काही प्रसंग घडला का, की तो टर्निंग पॉइंट म्हणून त्या प्रसंगाने काम केलं आणि तुम्हाला वाटायला लागलं, की मला आता स्पर्धा परीक्षा करायच्या आहे? किंवा कुणी अशा एका व्यक्तीची प्रेरणा त्याच्या पाठीमागे होती का? की सर्वांगानच एक क्षेत्र तुम्हाला खुणावत होतं? एखादा प्रसंग असा नाही म्हणता येणार, पण एकूणच मी जेव्हा 9वी-10वीत होते त्यावेळेस कुटुंबात ज्या काही आजूबाजूला घटना घडत होत्या आणि समाजात जे काही बदल होत होते त्यामुळे कदाचित या गोष्टींकडे वळावं असं वाटलं. मुळात मी आधी म्हटले त्याप्रमाणे मी एकत्र कुटुंबात वाढले आणि माझ्या घरातली 2-3 लोक ऑलरेडी प्रशासनात काम करतायत.
माझे काका एका उच्च पदावरून निवृत्त झालेत, समाज कल्याण अधिकारी म्हणून निवृत्त झालेत. माझे भाऊ बँकेत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. तर अशा सगळ्या गोष्टी आजूबाजूला होत्या. हे एन्व्हायरमेंट एक कारणीभूत होतं. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण या सगळ्या करिअरच्या कडे गांभीर्याने बघायला लागतो, असं जे वय असतं आपलं, म्हणजे एकूणच आपलं टीनेज संपतं, त्या सगळ्या दिशेला असताना आजूबाजूला अशा काही गोष्टी होत होत्या. म्हणजे जळगाव सारख्या ग्रामीण भाग ज्याला आपण म्हटलं जातं, किंवा तितका पुणे मुंबईच्या कंपॅरिझननी जो भाग अजूनही विकसित नाही, अशा भागामध्ये त्यावेळेस नुकतंच स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र बाळाचं धरू लागलं होतं. नुकतंच छान छान यश खानदेशातल्या मुला-मुलींना येत होतं आणि त्यामुळे कुठेतरी ते आयकॉन्स समोर बिल्टअप व्हायला लागले होते. ती एक गोष्ट होती आणि दुसरी गोष्ट, वडील शिक्षक होते. त्यामुळे जळगावात नवीन कोणी अधिकारी आले असतील, उच्चपदस्थ अधिकारी आले असतील, किंवा आम्हाला कळत्या वयाच्या आधी पण कोणी एखादा चांगला काम करणारा अधिकारी जळगावात येऊन गेला असेल, तर त्याचं कुठलं उत्तम काम असेल तर याची आवर्जून घरात चर्चा व्हायची. वडील त्याबद्दल सांगायचे. त्यामुळे कुठेतरी ते मनात एक बिंबत गेलं, बिंबवून की गेलं. ही शक्यता असू शकते आपल्याला करिअरची. आणि मग पुढे-पुढे त्यासाठी सिरियसली विचार व्हायला लागला. आणि जवळपास ग्रॅज्युएशनला असताना ते कन्फर्म झालं सेकंड, थर्ड इयरला, की जवळपास आपल्याला याच क्षेत्रात जायचंय. त्यामुळे मग अभ्यासाला सुरुवात केली. अच्छा. आणि स्पर्धा परीक्षा करत असताना म्हणजे फक्त आणि फक्त तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेससाठी प्रिपेअर करत होतात, की इतरही कोणत्या स्पर्धा परीक्षांकडे तुमचा कल होता सिव्हिल सर्व्हिसेस सोडून? म्हणजे बँकिंगच्या परीक्षा असतील किंवा रेल्वेच्या परीक्षा असतील, अशा इतर कोणत्या स्पर्धा परीक्षांसाठी तुम्ही तयारी करत होता का? खरं तर हा गमतीचा प्रश्न आहे वैभवी. मुळात कसं असतं, आपल्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबातनं आलेली मुलं-मुली जेव्हा ह्या सगळ्याचा संघर्ष करतात, तेव्हा एक आपलं मन आपल्याला कन्फर्म सांगत असतं, की तुम्ही हे सगळं करणार आहात, किंवा आपला फोकस हा सिव्हिल सर्व्हिसेस असतो. म्हणजे मी सुरुवातीला निर्णय घेतल्यानंतर माझा फोकस सिव्हिल सर्व्हिसेसच होता. सुरुवातीला नाही, अगदीच आता शेवटपर्यंत फोकस तोच होता. पण एक कुटुंबामध्ये एक हळू-हळू तुम्ही वर्ष जातं, 2 वर्ष जातं आणि मग त्यानंतर हळू प्रेशर क्रिएट व्हायला लागतं, की जॉब सिक्युरिटी, आणि तुम्ही इंजिनिअरिंग सारख्या क्षेत्रातनं ग्रॅज्युएशन केल्यावर तुमच्या बरोबरीची मुलं जेव्हा सेटल होतात, तेव्हा आपोआप आपल्याला एक कौटुंबिक किंवा सामाजिक प्रेशर निर्माण व्हायला लागतं जॉब सिक्युरिटीसाठी. आणि मग तेव्हा काही ऑप्शन्स धुंडाळले जातात आपल्याकडनं, किंवा ह्या इतर लोकांच्या ह्याच्यामुळे. त्यामुळे त्यावेळेस काही बँकिंगचे फॉर्म भरले, तरी रेल्वेचाही फॉर्म भरला. पण मी प्रामाणिकपणे फॉर्म भरले, पण अभ्यास सिव्हिल सर्व्हिसेसचाच केला. परीक्षांना जाऊन बसले आणि सुदैवाने काही वेळेस मेन्स पर्यंतही गेले, बँकिंग वगैरे किंवा रेल्वे सारख्याच्या एक्झामला. पण सक्सेसफुल नाही झाले, कारण अर्थात प्रत्येक एक्झामची स्वतःची एक रिक्वायरमेंट असते, ती तुम्ही फुलफिल न करता तुमचा फोकस दुसरीकडे आणि तुम्ही फक्त फॉर्म भरून इकडे येत असाल, तर तुम्ही यशस्वी होत नाही, हे तितकंच खरं आहे. अच्छा. सॉरी फॉर इंटरप्ट. अर्थातच म्हणजे तुमचा सुरुवातीपासूनचा फोकस हा फक्त आणि फक्त सिव्हिल सर्व्हिसेसवरच होता. येस, येस, येस. आणि बरेच स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी ह्या सिच्युएशन मधून जात असतात. म्हणजे 1-2 वर्ष गेल्यानंतर पालक कुठेतरी ह्या गोष्टी जॉब सिक्युरिटी वगैरे ह्या गोष्टींचा विचार करतात. आणि पालक म्हणा किंवा हो, समाजाच्या हो. प्रेशरने त्यांना असं इतर परीक्षांकडे थोडंसं वळणं भाग पडतं कधीतरी. एम-पी-एस-सीचा हो, विचार पण हं. एम-पी-एस-सीचा विचार केला तर तुम्ही एम-पी-एस-सीसाठी काही कोचिंग घेतलं होतं का? आणि त्याचा तुम्हाला कितपत फायदा झाला? किंवा नव्यानं या क्षेत्राकडे येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही कोचिंग संदर्भात काय सांगाल? खरं तर हा खूप संदिग्ध प्रश्न असतो, की कोचिंग घ्यावं की नाही घ्यावं. पण अगदीच ब्लाइंडली सुरुवात आपण जेव्हा करतो, तर त्यावेळेस तुम्हाला थोडीफार गाईडन्सची आवश्यकता असते. आणि ते तुम्हाला जर इझिली अवेलेबल असेल, तर तुम्ही ते घेऊ शकतात. पण हेही तितकंच खरं आहे, की तुम्ही 100% त्याच्यावर विसंबून राहत असाल, तर कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये त्याला जागा नसते. म्हणजे आपण ग्रॅज्युएशन पर्यंत स्पून फिडिंगवर
आपला प्रवास झालेला असतो आणि त्यानंतर मग खऱ्या जजमेंटची, खऱ्या तुमच्यातली ताकदीची जाणीव आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये करून घ्यायची असते. कोचिंग हा पार्ट असू शकतो गरजेचा. प्रत्येक विद्यार्थ्याला असेलच असं नाही. पण तुम्ही अगदीच ब्लाइंड असाल तर त्यावेळेस तुम्हाला एक थोडीशी सुरुवात करण्यासाठी या गोष्टींची गरज असते, की एक गाईडलाईन किंवा तुम्हाला एक रस्ता मिळावा, की नेमकी सुरुवात कशी करायची याच्यासाठी त्या गोष्टींची गरज असू शकते. पण या गोष्टी 20-30% रोल प्ले करतात. बाकीचा जो संपूर्ण पार्ट असतो तो तुम्हाला स्वतःला म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतःलाच करावा लागतो. त्याला पर्याय नसतो. ती मेहनत तुमची अर्थातच. तुम्हालाच करावी लागते. म्हणजे कोचिंगचा निर्णय एक व्यक्तिपरत्वे वेगवेगळा असू शकतो. एखाद्याला जर कोणी वैयक्तिक एक्झॅक्टली. मार्गदर्शन मिळणार असेल तर गोष्ट ठीक आहे. अदरवाईज मग तुम्ही कोचिंग घेऊ शकता. येस, येस. स्पर्धा परीक्षांचा विचार करता म्हणजे स्पर्धा परीक्षा मला करायच्या आहेत, हे ठरवणं हा एक भाग एक असतो. पण वास्तवात जेव्हा विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यासाला सुरुवात करतात, तेव्हा त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. कोणाच्या रिसोर्सेसच्या बरोबर. संदर्भातल्या अडचणी असतात, कोणाच्या अगदीच व्यक्तिगत पातळीवरच्या अडचणी असतात. तर तुम्हाला अशा कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं आणि तो एकूणच तुमचा प्रवास कसा होता? किंवा इनिशियल फेजमध्ये आलेलं अपयश असेल, त्याला तुम्ही कसं सामोरं गेलात? अडचणी मला रिसोर्सेसच्या संबंधात तशा खूप कमी आल्या. कारण मुळात मी शहरी भागात प्रिपरेशन करत होते आणि घरची कौटुंबिक परिस्थिती अगदी व्यवस्थित होती. त्यामुळे रिसोर्सेस किंवा गाईडन्सची तशी कमतरता भासली नाही. कमतरता म्हणण्यापेक्षा आपण जे अपयश आलं त्या गोष्टीवर बोलू शकतो, की अ, जे चढ-उतार आले किंवा एक्झाम समजून घ्यायला जो उशीर लागला, त्यामध्ये बराच काळ गेला. म्हणजे आपण बऱ्याचदा चांगली सुरुवात करतो किंवा आपल्याला आपला ग्रॅज्युएशन पर्यंतचा जो सक्सेसफुल जर्नी असतो, त्यामुळे एक मनात कॉन्फिडन्स असतो, की हेही आपल्याला हातात येण्यासारखं आहे अगदी. असा कॉन्फिडन्स घेऊन आपण या फील्डला येतो. पण मुळात या परीक्षेची रचना खूप वेगळी आहे. याच्यामध्ये तुम्ही स्वतः स्वतःला किती त्या परीक्षेच्या स्वरूपानुसार बदलतात किंवा त्यामध्ये बसवतात, या सगळ्यावर तुमचं यश अवलंबून असतं. म्हणजे थोडक्यात आयोगाला तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत, हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत अपयश येत असतं. म्हणजे माझ्याच बाबतीत सांगायचं अगदी तर मी 2015ला वगैरे जेव्हा अभ्यास सुरू केला, पहिल्याच वर्षी एस-टी-आयची प्रिलिम्स क्रॅक केली. मेन्सला गेले, पण मेन्समधून अगदीच थोड्या मार्कांनी परत आले आणि त्यानंतर सगळ्यात मोठा धक्का होता, की त्यानंतर सलग पुढच्या वर्षी माझी कुठलीच प्रिलिम्स निघाली नाही. राज्यसेवा, एस-टी-आय असिस्टंट अशा कुठल्याच प्रिलिम्स नाही निघाले आणि मग या सगळ्याचं एनालिसिस सुरू झालं, की असं का? की आपल्याला आपण पहिल्यांदा प्रिलिम्स इतक्या इझिली निघालो आणि मग नंतर आपल्याला यश का नाही मिळालं? मग असं आपल्या चुकांचं अनालिसिस आपण त्या 1 तासात केलेल्या चुका किंवा प्रिपरेशनच्या फेजमध्ये केलेल्या चुका, या सगळ्याचं अनालिसिस करून मग आपण जेव्हा पुढच्या अटेम्प्टला जातो तेव्हा चुका कमी होतात आणि मग हळू-हळू अडचणी आल्या तर ह्याच आल्या, की काही डिसिजन्स चुकले, काही डिसिजन्सचा पश्चाताप झाला. अशाच गोष्टींचा अडचणी आल्या आणि त्या अडचणींना हळू-हळू सोडवत गेल्यानंतर यशही आलं. अर्थातच. तुम्ही म्हणालात तसं, की म्हणजे विद्यार्थी त्यांच्या साइडने बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतात. पण बऱ्याच वेळा परीक्षांची डिमांड ही वेगळी असू शकते आणि त्याच्यामुळे तुमचा कालावधी वाढू शकतो. आता आपण बरोबर आहे, बरोबर आहे. एम-पी-एस-सीच्याच अभ्यासाकडे वळूया. पूर्व परीक्षेचा विचार करता जी-एस आणि सी-सॅट हा बॅलन्स तुम्ही कसा हं. साधला? म्हणजे सी-सॅट संदर्भात आपण जर विचार केला तर विद्यार्थ्यांचे साधारणतः एक 2 गट असतात. एक विद्यार्थ्यांचा जो गट असतो त्यांचा एक मुळातच सी-सॅटवर हातखंडा असतो आणि दुसरे विद्यार्थी सरावाने ते कुठेतरी अचीव्ह करत असतात. तर तुम्ही कोणत्या गटात बरोबर. मोडत होतात आणि सी-सॅटचा सराव तुम्ही कसा केला? तुमच्या एकूण अभ्यासाच्या वेळेपैकी तुम्ही सी-सॅटला किती वेळ देत होतात आणि तुमची जी-एसची स्ट्रॅटेजी पण काय होती? कुठल्या गटात मोडतात तर माझा मधलाच कुठला तरी गट असेल असं म्हणता येऊ शकतं. कारण सी-सॅटमध्ये मॅथ्स रिझनिंगचा जो पार्ट होता त्यावर माझी अगदी चांगली कमांड होती. पण सी-सॅट मधला कॉम्प्रिहेन्शनचा जो पार्ट होता त्यातलं माझं मराठी वगैरे अतिशय उत्कृष्ट होतं. पण तरी ज्यावेळेस
तुम्ही अनालिटिकल ॲबिलिटी तुमची चेक होते कॉम्प्रिहेन्शन्स मध्ये. तर त्यामध्ये कुठेतरी गडबड व्हायची. माझ्या सुरुवातीला जवळपास 3-4 वर्ष राज्यसेवेची प्रिलिम्सच नव्हती निघत. तर म्हणजे यावरून तुम्ही अंदाज करू शकता की जो आपल्याकडे एक मनात लोकांच्या आहे की इंजिनियर्स असले म्हणजे त्यांची CSAT चांगलं वर असतं. कमांड असते आणि त्यामुळे प्रिलिम्स निघतेच. पण माझी जवळपास पहिले 2 वर्ष राज्यसेवा प्रिलिम्स निघालीच नाही. 2017ची प्रिलिम्स निघाली, त्यावेळेस इंटरव्ह्यू दिला. पण तिथून परत आले आणि नंतर मग 18ला प्रिलिम्सच नाही निघाली पुन्हा आणि 19ला प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू असं तिघी गोष्टी सॉर्ट आउट झाल्या. तर जीएस आणि सॅटचा असा गोंधळ असतो की मला वाटतं की दोघी गोष्टी तुम्हाला समतोल आल्या पाहिजेत. असं काही हे जे व्ह्यूज असतात ना आपले की या लोकांना पॅसेजेस चांगले सोडवता येतात किंवा इंजिनियर्स लोकांना सीसॅटचं चांगलं सोडवता येतं. ह्या गोष्टी व्यक्तिसापेक्ष असतात. त्यामुळे मला वाटतं की दोघा गोष्टींना आपण तितकंच वेटेज दिलं पाहिजे. म्हणजे जितकं जीएसला दिलं तितकंच सीसॅटला पण दिलं पाहिजे. वेटेज म्हणजे तुम्ही वेळ किती देतात हे नाही, पण तुमच्यामध्ये कुठल्या गोष्टीची उणीव आहे. तुमच्यात जर जीएस तुमचं पुअर असेल तर तुम्ही जीएस वर जास्त मेहनत घेतली पाहिजे आणि सीसॅट पुअर असेल तर तितकं सीसॅटची प्रॅक्टिस सिरियसली केली पाहिजे. मी बेसिकली सीसॅट दिवसातनं 2 तास करत होते आणि तेही अगदी पेपरचा टायमिंग जो असतो दुपारी 3 ते 5 प्रकर्षाने त्याच वेळात आवर्जून प्रॅक्टिस करत होते आणि इतर वेळ मग जीएस आणि अगदीच वाटलं एखादा तास तर मॅथ्स रिझनिंग. म्हणजे जे तुम्हाला जास्त येतंय त्याच्यावर ओव्हर कॉन्फिडन्सही नको आणि जे कमी येतोय त्याचा न्यूनगंडही नको. अशा दोघी गोष्टी बॅलन्स केल्या ना तर दोघी पेपरमध्ये आपण मिनिमम जेवढे मार्क्स लागतात कट ऑफ क्रॅक होण्यासाठी तर तेवढे आपण काढू शकतो. मुख्य परीक्षेचा विचार करता म्हणजे मुख्य परीक्षेचा सिलेबस जर आपण बघितला तर एक 60% ते 65% जो सिलेबस आहे तो पूर्व परीक्षेचा सेम आहे. पण काही जे घटक आहेत हं. म्हणजे पेपर 4 मधलं विज्ञान आणि तंत्रज्ञान असेल किंवा पेपर 3 पूर्णच एचआर, एचआरडी, पेपर 2 मधलं कायदे हा घटक असेल. मराठी, इंग्रजी व्याकरण, हं. मराठी, इंग्रजी निबंध लेखन ह्या एकूण घटकाचा तुम्ही अभ्यास कसा केला? तुमची स्ट्रॅटेजी त्या संदर्भात काय होती? कारण साधारणतः आपण व्याकरण किंवा निबंध लेखन हे जर घटक म्हटले, हे विद्यार्थ्यांकडून हं. दुर्लक्षिले जातात. तर तुमची या बरोबर. घटकांबद्दल स्ट्रॅटेजी काय होती? तुम्ही त्यांचा सराव कसा केला? एकतर आधीचं तुझं जे स्टेटमेंट होतं ते मला वाटतं की 60% पेक्षा कमी सिलेबस हा कॉमन असतो. बऱ्यापैकी नवीन सिलेबस असतो मेन्सला. एकतर अख्खा पेपर एचआरडीचा नवीन असतो हो. आणि प्रत्येक पेपरमध्ये काही ना काही न्यूली ॲडेड पार्ट असतो. अ, मुळात आपण प्रिलिम्स आणि मेन्सचा बऱ्याचदा सगळेच यशस्वी विद्यार्थी सांगतात की आधी मेन्सचा अभ्यास करा आणि मग प्रिलिम्सला अप्रोच करा. या वाक्याचा ना बऱ्याचदा आपण शब्दशः अर्थ घेतो. पण मला वाटतं की त्यांचा सांगण्याचा हेतू हा असतो की तुम्ही प्रिलिम्स आणि मेन्स याच्यातला जो कॉमन पार्ट असतो, जे कोर सब्जेक्ट्स असतात म्हणजे इतिहासाचा काही भाग असेल, भूगोलाचा काही भाग असेल किंवा पेपर 2 मधला जो पहिला पार्ट आहे कोर पॉलिटीचा तो असेल किंवा पेपर 4 मधला इकॉनॉमिक्सचा जो पार्ट आहे, तर हा बहुसंख्य भाग हा कॉमन असतो. की जो तुम्ही पहिल्या पार्टमध्ये संपवून टाकू शकता. ज्यामुळे तुमची प्रिलिम्सही हातात येते, प्रिलिम्सचा जीएस आणि मेन्सचा खूप मोठा पार्ट तुमचा संपून जातो. जर तुम्ही असा कॉमन पोर्शन सॉर्ट आउट करून अभ्यास केला तर. आणि शिवाय तुम्हाला जो कॉन्फिडन्स येतो की तुमचं कोर पार्टवर जर कमांड असली, तर त्याला लागून येणारा जो सिलेबस आणि त्याला लागून येणारे जे पुढचे क्वेशन्स असतात, तर ते तुम्हाला करायला सोपे जातात. म्हणजे तुमचं कोर पॉलिटी जर चांगलं असेल, तर तुम्हाला कायदे करायला फार अवघड जात नाही. किंवा जो सेकंड गव्हर्नन्सचा पार्ट आहे, तो करायला फारसा अवघड जात नाही कारण तुमची कोर पॉलिटीवर कमांड असते. तर हा झाला एक पार्ट आणि दुसरा पार्ट जो न्यूली सिलेबस असतो, तर त्याची एक मेन्स ला तुम्ही अपियर होण्यापूर्वी तुमची एक तोंड ओळख हवी. म्हणून प्रिलिम्स पूर्वी कधीतरी खूप आधी वेळ असेल तर हे सगळे नवीन पॉइंट म्हणजे ऍग्रीकल्चर सारखा मुद्दा असेल किंवा टेक्नॉलॉजी सारखा किंवा कायद्यांसारखा पार्ट असेल
तर ते खूप आधी तुम्ही एकदा बेसिक तुमची ऍटलिस्ट तोंड ओळख हवी, म्हणजे जेव्हा तुम्ही प्रिलिम्स क्रॅक करतात आणि मेन्सला सामोरं जातात तेव्हा धावाधाव होत नाही कुठल्याच गोष्टीची. बऱ्याचदा असं होतं की आपण पहिल्यांदा ते वाचायला घेतो, जसं माझं 2017च्या मेन्सच्या वेळी झालेलं, की मी पहिल्यांदाच ऍग्रीकल्चर, टेक्नॉलॉजी यांच्यासारखे विषय पहिल्यांदाच हातात घेतले आणि त्या 45-50 दिवसामध्ये एवढं प्रेशर असतं की तुम्हाला सिलेबस वाचायचाही असतो आणि रिवाइजही करायचा असतो. मग अशा वेळेस गोची होते आणि त्यामुळे मेन्सला मार्क्स बऱ्याचदा कमी येतात. आणि तिसरा पार्ट जो निबंध लेखन किंवा मराठी इंग्लिशच्या रायटिंग स्किलचा, तर त्याच्यासाठी तुम्हाला लिहावंच लागतं. बऱ्याचदा आपण तो जो पार्ट असतो रायटिंगच्या पेपरचा, तर त्याला खूप आपण लाईटली घेतो आणि बरीच अशी उदाहरणं आहेत की ज्यांना जीएसला उत्तम मार्क्स आहेत, पण मराठी इंग्लिशच्या रायटिंगच्या किंवा ग्रामरच्या पेपरमध्ये मार्क्स कमी आल्यामुळे ते अगदी पोस्ट इन आणि आउट होऊ शकतात किंवा क्लास 1 चं क्लास 2 होऊ शकतं. त्यामुळे ते लाईटली घेणं हा सगळ्यात मोठी चूक ठरू शकते. त्याच्यामुळे त्याच्या सरावासाठी मला वाटतं की तुम्ही प्रॉपर हातात कागद पेन घेऊन निबंधाचा सराव करणं किंवा सारांश लेखनाचा सराव करणं, प्रॉपर आयोगाच्या फॉर्मॅटमध्ये ते बॉक्समध्ये लिहिता येणं तुम्हाला, ह्या सगळ्या गोष्टी हाताखालनं जाव्याच लागतात. आणि प्रॉपर तुम्ही पेपर वाचत असतात किंवा कुठलं मॅगझिन वाचत असतात, तर त्यात काही कोटेशन्स मिळतात, ते लिहून ठेवण्याची सवय करणं किंवा एखादं एडिटोरियल जर शेतकरी आत्महत्यांवर आलेलं असेल किंवा महाराष्ट्रातल्या शेती पद्धतीवर जर काही आलेलं असेल, तर त्यात काही नवीन कल्पना तुम्हाला जर सापडली, जशी मला एक छान कल्पना आता वाचण्यात आली होती माझ्याकडे, की सीड बँक म्हणून एक कन्सेप्ट होती किंवा लँड बँकेची पण एक कन्सेप्ट होती. तर इट इज युनिक आयडिया ना. तर मग तुम्ही तुमच्या निबंधात ती गोष्ट उपाययोजना म्हणून टाकली, तर तुमचा निबंध सगळ्यांपेक्षा उठून आणि वेगळा दिसू शकतो. हां, तर अशा गोष्टी तुम्हाला कलेक्ट करता आल्या पाहिजे आणि त्या एका दिवसात कलेक्ट होत नाही किंवा तुम्ही मेन्सला आत्ता सिलेक्शन झालंय आणि मेन्स द्यायची आहे, त्यावेळेस तुमच्यापाशी अजिबात वेळ नसतो ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. मग या गोष्टी रोजच्या सरावातनं एक प्रॉपर डायरी मेंटेन करणं आणि सेम इंग्लिशसाठी, मराठीसाठी जे कराल तेच इंग्लिशसाठी पण. असं हळू जर आपण सगळ्या गोष्टी जमा करत गेलो, तर मग त्याचा कुठेतरी उपयोग आपल्याला त्या 2 तासामध्ये, 3 तासामध्ये होतो नक्कीच. खरंय. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांकडून हा जो पार्ट असतो हा ग्रँटेड धरला जातो. म्हणजे व्याकरण आणि निबंध लेखन हे आपण शाळेपासून करत आलोय आणि पण त्याची बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना किंमत नंतरच्या काळात चुकवावी लागू शकते. तुम्ही येस, येस. प्री आयएस ट्रेनिंग सेंटर नागपूर येथे होता. तर तिथल्या काय तुमचे अनुभव आहेत? तिथल्या एकंदरीत वातावरणाचा तुमच्या प्रिपरेशनला काय फायदा झाला? खरं तर त्या सगळ्या त्या एका वर्षाचा खूप मोठा रोल आहे माझ्या यशामध्ये. कारण एक तर तिथलं एन्व्हायर्नमेंट, तिथलं मी प्री आय एस ट्रेनिंग सेंटर नागपूर इथं होते 1 वर्ष 2017 या वर्षी आणि तिथलं जे वातावरण आहे ते अतिशय सुंदर आहे. एकतर कॅम्पस खूप सुंदर आहे आणि तिथे अभ्यासाला येणारी जी मुलं असतात ती ऑलरेडी क्रीम आणि सिलेक्टेड मुलं असतात. तर ती ज्या टार्गेटेड पद्धतीनं अभ्यास करतात, तर ते एन्व्हायर्नमेंट तुम्हाला सतत तुमच्या गोलकडे पुश करतं आणि आय वॉज व्हेरी लकी की मला खूप छान ग्रुप तिथे मिळाला, जो आमचा आजपर्यंत कंटिन्यू आहे आणि जवळपास माझ्या ग्रुपमधली सगळी मुलं-मुली ही आता पोस्ट होल्डर आहेत, क्लास 1 आहेत. हे खूप चांगलं असतं की तुमची आजूबाजूची लोकं जी आहेत ती तुम्हाला सपोर्ट तर करतातच, पण जेव्हा तुम्ही थांबायला होतं तुम्हाला, की पहिली पोस्ट मिळाल्यानंतर बऱ्याचदा लोक थांबतात. तर अशा वेळेस त्यांनी थांबू नाही दिलं. अभ्यासासाठी लांब असलो तरी पुश करत राहिले सगळेजण आणि प्रॉपर त्या एका वर्षामध्ये आमचं ग्रुप डिस्कशन असेल किंवा पेपर सॉल्व्हिंग असेल, एनालिसिस असेल, अभ्यासाला बसण्याच्या सवयी असतील, खूप जास्त वेळ लायब्ररीमध्ये बसण्याच्या सवयी, प्रॉपर जेवणाच्या वेळा किंवा आपला फावला वेळ जो असतो तोही कसा युटिलाइज करायचा. या छोट्या-छोट्या गोष्टी तिथे मिळत गेल्या किंवा तिथे सापडल्या
आणि त्या सवयी आपण बऱ्याचदा एकटा अभ्यास करतो तेव्हा बिल्टअप होत नाही. पण तिथे सराउंडिंग मध्ये ह्या सगळ्या गोष्टी मिळत गेल्या आणि अर्थात त्याचा यशात खूप मोठा वाटा आहे. कारण 2017 या वर्षात मी जेव्हा CITC ला होते त्यावेळेस माझ्या जवळपास मी 4 मेन्स दिल्या आणि एक इंटरव्ह्यू दिला. हे अर्थात तिथलंच यश म्हणता येईल. अर्थातच तुम्ही म्हटला तसं म्हणजे प्री-आयएस ट्रेनिंग सेंटरला सिलेक्शन होण्यासाठी एक एंट्रन्स घेतली जाते आणि ती एंट्रन्स येस. तेच मुलं क्रॅक करू शकतात, की जे अभ्यासाकडे गंभीरतेने पाहत असतात. म्हणजे एकंदरीतच तिथे आपल्याला जो क्राउड मिळतो, तो आपल्या अभ्यासासाठी फेव्हरेबलच असतो. बऱ्याचदा येस. विद्यार्थ्यांचं कधी बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं असं असतं, की एक ड्रीम पोस्ट घेऊन ते चालत असतात. म्हणजे मला डेप्युटी कलेक्टरच व्हायचंय, मला डी-वाय-एस-पीच व्हायचंय किंवा मला पी-एस-आयच व्हायचंय आणि याच्या पाठीमागे म्हणजे आपल्याला हे पद मिळाल्यानंतर माझ्यावर कोणत्या जबाबदारी असतील किंवा त्या कामाचं स्वरूप काय असेल, याची फारशी माहिती विद्यार्थ्यांना नसते. पण त्या पदाभोवती असणारं ग्लॅमर त्याला कुठेतरी कारणीभूत असतं. तर सध्या तुम्ही एस-टी-आय या पदावर कार्यरत आहात, तर तुमच्या कामाच्या एकूण जबाबदारी काय आहे? तुमच्या कामाचं स्वरूप काय आहे? अ, हे खरं आहे, की आपण ड्रीम पोस्ट घेऊन सुरुवात करतो आणि सगळेच लोक करतात. म्हणजे आम्ही सर्वजण त्याच दिशेने कारण आपण खूप भाबडे असतो जेव्हा या प्रवासाला सुरुवात करतो. मग आपल्याला हळू-हळू गोष्टी कळायला लागतात. की नेमकी कामं कुठली आहेत, डी-सी, डी-वाय-एस-पी किंवा मुळात आपल्याला हेही माहीत नसतं सुरुवात करताना, की एम-पी-एस-सी मध्ये जवळपास 15 ते 20 प्रकारच्या पोस्टसाठी ही एक्झाम होते. हेही आपल्याला बऱ्याच उशिरा कळतं आणि मग पुढे-पुढे हळू-हळू आपल्याला त्या-त्या पदांच्या जबाबदाऱ्या कळायला लागतात. अ, आणि मग प्रवास सुरू होतो, की नेमकी व्यवस्था कशी चालते, प्रशासन कसं चालतं, ह्या गोष्टी हळू कळायला लागतात. आणि मग असं जेव्हा एखादं सिलेक्शन होतं, जसं माझं एस-टी-आय म्हणून सिलेक्शन झालं आणि मी कामाला सुरुवात केली. तर त्यावेळेस ॲक्चुअली जेव्हा तुम्ही सिस्टममध्ये एंटर करतात, तर तिथला जो अनुभव असतो तो खरंच रंजक असतो. एकतर म्हणजे तुम्हाला हायरार्की समजायला लागते, की पदरचना कशी असते व्यवस्थेमध्ये, कुठल्या पदाचा रोल काय असतो आणि त्या पदाला हक्क किती असतात, जबाबदाऱ्या किती असतात आणि त्या पदावर असणारे लिमिटेशन्स किती असतात. अ, म्हणजे एस-टी-आय हे पद जवळपास क्लास 2 नॉन गॅझेटेड पोस्ट आहे. अर्थात तिथे तुम्हाला डिसिजन मेकिंगची पॉवर नाहीये. त्यामुळे काम करताना ते जाणवायला लागतं, की जर तुमच्यात जास्त पोटेन्शियल असेल आणि तुम्ही निर्णय घ्यायची तुमच्याजवळ ऑथॉरिटी नसेल, तर त्यावेळेस काही मर्यादा यायला लागतात. आणि मग अशा वेळेस आपल्याला या गोष्टी पण पुश करतात, की आपण एखाद्या उच्च पदावर जाऊन छान काम करावं किंवा आणखीन काही चांगले बदल घडवता येतील का, हे आपल्याला जाणवायला लागतं. माझा अनुभवही खूप सुंदर होता. आता मला जवळपास 2 वर्ष झाले या पदावर काम करताना. अ, या पदाचं मुख्य काम असतं टॅक्स कलेक्शन आणि रिकव्हरीचं. म्हणजे व्यापाऱ्यांकडे पेंडिंग असलेला टॅक्स तुम्ही कसा रिकव्हर करतात, त्यातही तुम्हाला तुमची कौशल्य अर्थात वापरावी लागतात. व्यापाऱ्याला ऑफिसपर्यंत आणणं आणि त्याच्याकडून कर वसूल करून घेणं, यासाठी सावकारीचे जे स्किल असतात ते तुम्हाला वापरावे लागतात. आणि ते अर्थात प्रत्येकाची स्पेशल अबिलिटी असते, की ती तुम्ही कशा पद्धतीने करता. काम सॅटिस्फॅक्शन देणारं आहे अर्थात हेही. आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या करदात्याकडनं मोठ्या पद्धतीची करचोरी पकडून किंवा त्यांनी बुडवलेला कर गोळा करून जेव्हा शासनाच्या तिजोरीत जमा करतात, तर ते अतिशय समाधानाचं काम असतं त्या दिवशी. आता कोविड सारख्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये जेव्हा सगळीकडे बोंबाबोंब आहे, की आर्थिक चणचण आहे, अ, सगळीकडेच राज्याकडे पैसा नाहीये. मग अशा वेळेस जर एखाद्या ह्याच्याकडनं आपण कर गोळा करून असं काहीतरी काम केलं, तर ते अर्थात ग्रेटफुल असतं आणि ते स्वतःला आनंद देणारं असतं. 2019च्या परीक्षेसाठी तुम्ही तयारी करत असताना सायमल्टेनियसली तुम्ही एस-टी-आय म्हणून काम पाहत होतात. तर त्या दरम्यान तुम्ही अभ्यासाचं शेड्यूल कसं ठरवलं होतं? म्हणजे काम आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी तुम्ही मॅनेज कशा केल्या? एकतर मुळात झालं असं, की मी प्रिलिम्स दिली 2019च्या राज्यसेवेची आणि मग प्रिलिम्स देऊन मी एस-टी-आयचं पद जॉइन केलं. म्हणजे जॉइनिंगच आमची तेव्हा आलेली.
आणि मग त्यानंतर माझ्याकडे जवळपास प्रिलिम्सचा रिझल्ट लागेपर्यंतचा वेळ होता. त्या वेळात मी मेन्सचा अभ्यास सुरू केला होता. याला एकच सोल्युशन असतं की प्रॉपर प्लॅनिंग, टाइम प्लॅनिंग जे असतं ते तुम्हाला करता आलं पाहिजे. प्रॉपर टाइम प्लॅनिंग केलं, सकाळचा वेळ तुम्हाला ऑफिसला जाण्याच्या आधीचा वेळ कसा युटिलाइज करता येईल किंवा संध्याकाळी आल्यानंतरचा वेळ युटिलाइज करणं. किंवा तुम्ही आता मी नवीन होते त्यामुळे फारशी कामाची जबाबदारी ऑफिसला नसली, तर तिथे जो काय वेळ मिळायचा 1-2 तासाचा, तर तो तुम्ही कसा युटिलाइज करतायत किंवा आजूबाजूची तुमची जी लोकं असतील, ती जर समवयस्क असतील किंवा अभ्यास करणारी असतील, तर त्यांच्यासोबत आपण जास्तीत जास्त अभ्यासाविषयी शेअरिंग केलं, कन्सेप्ट समजून घेतल्या किंवा समजून सांगितल्या, काही पाठांतराचे टॉपिक शेअर केले. तर तोही वेळ तुमचा युटिलाइज होतो किंवा दुपारी लंच ब्रेकचा जो वेळ मिळतो, तर तो प्रॉपर तुम्हाला चॅनलाइज करता आला पाहिजे. तर ह्या बारीक-बारीक गोष्टी असतात. मी तेच म्हणेन, की प्रॉपर टाईम प्लॅनिंग आणि प्रेशर जे असतं, वर्क प्रेशर, ते तुम्ही व्यवस्थित हँडल केलं. म्हणजे मला माझ्या एका ऑफिस कलीगनी, प्रिपरेशन करणाऱ्या ऑफिस कलीगनी फार छान सल्ला दिला होता, की जर अभ्यास करायचा असेल, तर इथे तुमचा कॉम्प्युटर स्विच ऑफ झाला, तर तुमचं ऑफिस वर्क पण तुम्हाला डोक्यातनं स्विच ऑफ करता आलं पाहिजे आणि अभ्यासाचा मोड ऑन करता आला पाहिजे. हे स्विच ऑन आणि ऑफ करणं जमलं ना, की जमतं आपल्याला आणि मी अर्थातच. तसंच केलं असं म्हणता येईल. म्हणजे आणि त्या प्रॉपर कालावधीत मी मेन्सच्या बोला. हां, बोल. अर्थातच मी म्हणजे मेन्सच्या आधी हे सुट्टी टाकली होती प्रॉपर 2-2.5 महिने. त्यामुळे तो एक पूर्ण वेळ मला मिळाला. पण रिझल्ट लागेपर्यंत मी ऑफिस अटेंड करत होते. ओके. म्हणजे त्या कालावधीत मिळेल तो वेळ तुम्ही अभ्यासासाठी युटिलाइज केला. म्हणजे काम सोडून जो काही येस. वेळ तुमच्याकडे अवेलेबल होता, तो तुम्ही पूर्णतः अभ्यासावर फोकस केला आणि म्हणून आज तुम्ही आमच्या समोर आहात. येस. हं, ह्या एकंदरीतच प्रवासात तुमच्या पालकांची भूमिका काय होती? म्हणजे ही संपूर्ण लढाई तुम्ही एकट्यानं लढत होतात, की तुमचा गोतावळा तुमच्यासोबत? अर्थात तसं शक्यच नसतं. ही एकट्याची लढाई नसते. म्हणजे आपण बॅटल फील्डवर एकटे असतो. पेपर एकट्याने गोल करत असतो. पण मागे खूप मोठी ढाल असते आपल्या मागे आई-वडिलांची किंवा कुटुंबाची. आई-वडील सगळ्यात मोठा त्यांचा रोल हा होता, की त्यांनी बराच वेळ मला लागला, 5 वर्ष जवळपास मी इन्व्हेस्ट केले या सगळ्यात. तर माझ्यावर त्यांनी प्रेशर नाही येऊ दिलं कधी, की त्यांच्यावर जे सामाजिक प्रेशर होतं ते त्यांनी त्यांच्या पातळीपर्यंत थोपवून ठेवलं, की बऱ्याचदा समाजाला या सगळ्या गोष्टी विचारायच्या असतात, की इतके वर्ष झाले अजून का होत नाहीये? तर या प्रश्नांची उत्तरं त्यांनी त्यांच्या पातळीवर दिली आणि माझ्यासाठी ते खूप गोल्डन थिंग होती, की माझ्यापर्यंत या सगळ्या गोष्टी खूप कमी आल्या. यायच्यात अगदी रेअर, पण त्या त्यांनी आधी ऑलरेडी हँडल केलेल्या असायच्या. नंतर या सगळ्याकडे पुश करणारे तेच होते, की आणि शेवटी आपल्याकडे जो माइंडसेट असतो, की मुलीच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करणं किंवा ही सगळी स्वप्न पाहणं. तर या बाबतीमध्ये ते खूप जास्त उजवे होते आणि फक्त आई-वडीलच नाही, माझे अगदी संपूर्ण फॅमिली, माझे काका किंवा मोठे भाऊ, या सगळ्यांनीच या सगळ्यासाठी खूप योगदान दिलेलं आहे. आणि मुळात माझी आई खूप अॅम्बिशियस आहे. ती गृहिणी असल्यामुळे किंवा कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे तिची स्वप्न आमच्यात बघत होती आणि त्यामुळे तिच्या हट्टामुळे हे सगळं पूर्ण करता आलं. त्याच्यामुळे त्यांचा रोल तर खरंच खूप मोठा आहे. अर्थातच आणि म्हणजे फक्त ह्या प्रिपरेशनच्या फेजमध्येच नाही, पण एकूणच आपल्याला लहानपणापासून जे आपल्याला त्यांच्याकडून घडवलं जातं, की अगदी म्हणजे प्रशासनात येण्यासाठीच नाही, पण आपलं एक व्यक्तिमत्व घडवण्यात अर्थात त्यांचा रोल असतोच. त्यामुळे ते खूप मोठंच आहे सगळं. त्यांचंही कौतुक करावं तेवढं थोडं आहे. एक येस. मुलाखतीच्या शेवटाकडे येताना मला तुम्हाला विचारायला आवडेल, की आधी एस-टी-आय, आता उपजिल्हाधिकारी. नक्कीच आय-ए-एस मानसी पाटील आम्हाला ऐकायला आवडेलच. तर तुमचा काय विचार आहे? म्हणजे आता यू-पी-एस-सीचं प्रिपरेशन येत्या काळात करणार आहात, की इथेच थांबून कामावर फोकस करायचा विचार आहे? सध्या थोडा अभ्यास चाललाय. अ, पण बघू, अजून निश्चित काही सांगता येत नाही. यश असलं, मिळालं तर नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल ते.
प्रयत्न चालू आहेत. एक शेवटचा प्रश्न विचारते आणि आपण थांबूया. या संपूर्ण आरोग्य संकटाच्या काळात सगळेच क्षेत्र कमी अधिक प्रमाणात कुठेतरी त्यांच्यावर परिणाम झालेला आहे आणि स्पर्धा परीक्षाही त्यातून काही सुटलेल्या नाहीयेत. गेल्या वर्षापासून आपण बघतोय, की सातत्याने स्पर्धा परीक्षांचं वेळापत्रक हे पुढे ढकललं जातंय. तर एकंदरीतच स्पर्धा परीक्षांसाठी प्रिपेअर करणारे विद्यार्थी त्यांच्यासमोर कुठेतरी एक अनिश्चित आणि दोलायमान अशी परिस्थिती उभी येऊन ठाकली. तर या परिस्थितीत बाह्य गोष्टींचा विचार न करता आपण आहे त्या परिस्थितीत, आहे त्या ठिकाणाहून बेस्ट देण्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल? मला वाटतं की म्हणजे गमतीने मी नेहमीच म्हणते की ही ना यात्रा असते. यात हौशे लोक असतात, नवशे असतात, गवशे असतात, सगळे असतात. तर पुन्हा एकदा प्रत्येकाने आपापल्या डिसिजनवर म्हणजे या क्षेत्रात येण्याचा जो निर्णय ना त्याच्यावर एकदा पुनर्विचार प्रत्येकाने करावा असं मला वाटतं. म्हणजे अगदी जे स्टार्टिंग फेज मध्ये आहेत त्यांच्यापासून तर ज्यांनी ऑलरेडी 3-4 वर्ष इन्व्हेस्ट केली आहेत त्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींकडे बघण्यासाठी पुन्हा पुनर्विचार करावा. म्हणजे मी नेहमी सांगते की तुम्ही या प्रवासाला सुरुवात करताना तुमच्याजवळ हे उत्तर पाहिजे की व्हाय सिव्हिल सर्व्हिसेस, मला प्रशासनातच काय यायचंय हे उत्तर आपल्याजवळ पाहिजे. आणि हे उत्तर आपल्याजवळ बऱ्याचदा नसतं आणि आपण ब्लाइंडली फक्त एक आपल्याला जॉब सिक्युरिटी किंवा एक प्रॉपर पगार, प्रॉपर ग्लॅमर, प्रॉपर पद, पैसा, प्रसिद्धी या सगळ्या गोष्टींसाठी आपण बऱ्याचदा या सगळ्याकडे वळलेलो असतो. अर्थात या गोष्टी प्रायोरिटीच्या असतातच बऱ्याच लोकांच्या आणि असाव्यातही. पण या गोष्टी सगळ्या नसतात. त्यामुळे आत्ता जी सिच्युएशन आली आहे त्या सिच्युएशनकडे एकूणच बघता आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही लेंदी होत चालल्यात सगळी प्रोसेस त्याच्यामुळे प्रत्येकाने या सगळ्याचा पुनर्विचार करावा आपल्या निर्णयाचा. आणि त्यातूनही तुम्हाला सिरियसली वाटत असेल की मला हेच करायचंय आणि मी यासाठीच बनलेलो आहे तर नक्की तुम्ही या क्षेत्रात या. पण मग या क्षेत्राच्या सगळ्या काही जमा बाजू असेल किंवा कमतरतेची बाजू असेल त्या सगळ्या गोष्टींना सामोरं जाण्यासाठी तेवढी तुमची मानसिक स्थिती मला वाटतं स्ट्रॉंग बनवली पाहिजे. आणि मग संघर्ष तर इथे प्रत्येक स्टेजला आहे. म्हणजे आज आमच्या निकालाला जवळपास आता 19 जूनला 1 वर्ष होईल. म्हणजे आमचा जॉईनिंग साठीचा संघर्ष आता सुरू आहे. त्यामुळे हा संघर्ष तर चालणारच आहे. तो तुम्हाला प्रत्येकाला फेस करावा लागणार आहे. आणि पॅन्डेमिकची सिच्युएशन बघता IT फील्ड असो किंवा इतर कन्स्ट्रक्शनचं फील्ड असो किंवा कुठलेही फील्ड असेल, आता संघर्ष प्रत्येक फील्डमध्ये आणि या संघर्षामध्ये जो स्वतःला सिद्ध करेल तो आत्ताच्या क्षणासाठीच नाही तर कायमसाठी टिकेल असा सगळ्यात सध्याचा सूर आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की आपणही त्या गोष्टीचा थांबून विचार केला पाहिजे आणि मनाशी ठरवलं पाहिजे की आपण कुठल्या फील्डसाठी नेमकं बनलोय आणि त्या प्रॉपर फील्डमध्ये तुम्ही मेहनत घेतली तर तुम्हाला 100% यश येणार. मग ते MPSC असो किंवा आणखीन कुठलं क्षेत्र असो. तर मला वाटतं प्रत्येकाने एकदा पुन्हा विचार करायला हरकत नाही सिरियसली. मित्र हो, मानसी पाटील मॅमने आपल्याला खूप मोलाचा एक सल्ला दिलेला आहे, की तुम्हाला हेच का करायचं आहे, याचा एक तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा आणि त्यानंतर तुमचं पुढील मार्गक्रमण करा. त्यांनी त्यांचा प्रवासही आपल्यासोबत शेअर केला. त्यांचे चढ-उतार त्यांनी आपल्याला सांगितले. त्याचा नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनमध्ये फायदा होईल, अशी मी आशा करते. मॅम तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे खूप-खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीस खूप थँक्यू शुभेच्छा वैभवी. अनअकॅडमीकडून आणि माझ्याकडूनही व्यक्तिशः. खूप खूप धन्यवाद वैभवी तुलाही आणि अनअकॅडमीचे मनापासून धन्यवाद मला ही संधी दिल्याबद्दल. थँक्स अ लॉट.